गाईज आपण कुठेतरी फिरायला जाऊया. अलिबाग, गोवा, केरळ. केरळ नाही, केरळम. येस, केरळ नाही, केरळम. कारण केंद्र सरकारने आता केरळ या राज्याचं नाव केरळम केलेलं आहे. पण या एका म ने इंग्लिश स्पेलिंग मध्ये केरळाच्या पुढे लागणारे एम ने एवढा काय फरक पडतोय की हा बदल आता सरकारला करावा लागलाय? बरं, ही मागणी केरळ सरकारकडनंच करण्यात आली होती आणि तिथल्या जनसामान्यांची भावना आहे. मग त्याच्या मागचा इतिहास काय, त्याच्या मागचं कारण काय, जाणून घेऊ आजच्या युट्यूब व्हिडिओ मधनं. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. केरळचं नाव केरळम झालेलं आहे. दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ला केंद्र सरकारने केरळचं नाव आता केरळम असं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे. नोटिफिकेशन कडून सांगण्यात आलेलं आहे. हा प्रस्ताव 24 जून 2024 रोजी एकमताने विधानसभेने, केरळच्या विधानसभेने संमत करून केंद्राकडे पाठवला होता आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे. बरं, त्याच्या काही महिने आधी सुद्धा एक प्रस्ताव हा केरळ राज्याकडनं गेलेला होता, परंतु त्याच्यावरती काहीशा थोड्याशा सुधारणा या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने सुचवल्या आणि त्या प्रस्तावित सुधारणा करून केंद्र सरकारला केरळने पुन्हा प्रस्ताव पाठवला 24 जून या तारखेला संमत करून, जो केंद्राने स्वतः संमत केला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्वतः प्रस्ताव मांडलेला होता केरळच्या विधानसभेमध्ये आणि तो प्रस्ताव पारित झाला. केरळ हा शब्द करण्यात आलेला आहे, पण ह्याच्या मागचा अर्थ काय तर ते समजून घेऊ. मूळ भाषा जी आहे केरळची मल्याळम भाषा, त्या भाषेमध्ये या शब्दाची फोड केरा आणि आळम, म्हणजे केरा म्हणजे नारळ आणि आळम म्हणजे भूमी, म्हणजे नारळांची भूमी, लँड ऑफ कोकोनट्स असा या शब्दाचा खरा अर्थ होतो. आणि कल्चरली सिग्निफिकंट हे नाव त्यांच्यासाठी असल्यामुळे त्यांनी केरळचं केरळम करून घेण्याची मागणी केली. ऐतिहासिक संदर्भ जर पाहिजे म्हटलं तर चेरा साम्राज्यामध्ये, चेरा राजवटीच्या काळात हे नाव जास्त प्रचलित झालं. आणि अजून एक उल्लेख आढळतो तो म्हणजे सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये या प्रदेशाचा उल्लेख चेरपुत्राचा आढळतो. चेरम या शब्दाचा तो अर्थ होतो, म्हणजे या शब्दाचा अपभ्रंश होऊनच या चेरपुत्रावरून चेरम, त्याचा अपभ्रंश होऊन केरळ, केरळम असा तो उल्लेख झाला असं बोललं जातं. अशी सुद्धा एक थेअरी आहे. आता ऐतिहासिक आणि घटनात्मक पार्श्वभूमी काय आहे केरळ या राज्याविषयी तर 1 नोव्हेंबर 1956 ला राज्य पुनर्रचना आयोगाच्या कायद्याच्या नुसार 1 नोव्हेंबर 1956 ला केरळ या राज्याची स्थापना झाली. मलबार, कोचीन आणि त्रावणकोर हे जे 3 मल्याळम भाषिक प्रदेश होते यांचं एकत्रित करून या केरळम राज्याची निर्मिती झाली. इंग्रजी नाव होतं त्याचं केरळा, जे अजूनपर्यंत चालू होतं. याचं कारण असं की केरळमचं इंग्रजीमध्ये लिहिताना नाव केरळा लिहिण्यात आलं आणि जेच संपूर्ण भारतभर जगभर प्रसिद्ध झालं. आणि केरळम हे नाव जे होते ते कुठेतरी मागे पडलं आणि केरळ हेच नाव प्रसिद्ध झालं. केरळ हे अनेक सरकारी समित्या म्हणा, सरकारी कामकाजांमध्ये म्हणा, त्याच्यामुळे त्याला नाव केरळ पडून गेलं. संवैधानिक स्थिती आता अशी आहे की राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये फर्स्ट शेड्यूलमध्ये आर्टिकल 3 चा वापर करून राज्याचं नाव हे केरळ असं नोंदवलं गेलेलं होतं. तर अधिकृत भाषा त्याची मल्याळम होती, जी आता बदलण्यात आलेली आहे. राज्याचं नाव केरळचं केरळम तिथे केलेलं आहे. राष्ट्रपतीची शिफारस प्रक्रिया कशी असते या बदलासाठीची तर राष्ट्रपतीची शिफारस असा कोणताही प्रस्ताव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते, जी राष्ट्रपतीची घेतली गेली. राज्य विधानसभेचं मत मांडलं जातं. मी जो राज्य विधानसभेने प्रस्ताव पाठवला होता म्हटलं होतं, समजा राज्य विधानसभेचा प्रस्ताव जरी आला नसता आणि राष्ट्रपतींनी जर विधेयक संमती दिली असती विधेयक मांडण्यासाठी आणि संसदेने जर ते पारित केलं असतं तरी सुद्धा केरळचं नाव केरळम झालं असतं. म्हणजे राज्य विधानसभेच्या प्रस्तावाची गरज सुरुवातीला असते अशी कोणत्याही प्रक्रियेत नोंद नाही. फक्त जेव्हा राष्ट्रपती आपली पूर्व परवानगीने ते प्रस्ताव मांडण्यासाठी देतात त्याच्यासाठी त्या राज्य सरकारचा अभिप्राय विचारला जातो आणि तो अभिप्राय पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, काहीही असो, त्या अभिप्रायाचा काही फरक इथे पडत नाही. फक्त त्याचं मत तिकडे विचारलं जातं. हे मत घेतल्यानंतर तो कोणताही बांधील नसतो, ठराविक कार्यमर्यादेत सुद्धा ते मत द्यावं लागतं. आणि बहुमत संसदेमध्ये साध्या बहुमताने म्हणजे सिंपल मेजॉरिटीने म्हणजे 50% पेक्षा अधिक याच्या चौथ्या बहुमताने हे संमत पारित केलं जातं, हे विधेयक संमत केलं जातं. आता केरळचं नाव केरळम झालंय आपण समजून घेतलं, पण अशी कोणती राज्य आहेत की ज्यांचं नाव आधी इतिहासामध्ये बदलण्यात आलेलं आहे स्वातंत्र्यानंतर? त्याच्यावरती आपण एक लक्ष टाकू. संयुक्त प्रांत ज्याचं नाव युनायटेड प्रोव्हिन्सेस होतं त्याचं नाव नंतर झालं उत्तर प्रदेश, UP. हे झालं 24 जानेवारी 1950 ला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संविधान स्वीकारण्याच्या काही दिवस आधी. 26 जानेवारी 1950 ला झालं पंजाब, ज्याला पेप्सू प्रदेश आधी म्हटलं जायचं, त्याचं झालं पंजाब. हैदराबाद प्रांताचं नाव झालं आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956 ला. त्रावणकोर कोचीन ज्याचा आपण आताच उल्लेख केला ते झालं केरळ 1 नोव्हेंबर 1956 ला. मध्य भारत जे प्रोव्हिन्सेस होते त्याचं नाव झालं मध्य प्रदेश 1 नोव्हेंबर 1959 ला. मद्रास राज्य जे होतं ज्याला म्हटलं जायचं मद्रास प्रेसिडेन्सी नंतर झालं मद्रास स्टेट, त्याचं नाव झालं तामिळनाडू 14 जानेवारी 1969 ला. नेपा स्टेट जे होते
नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर असं त्याला नाव होतं. ते अरुणाचल प्रदेश झालं 21 जानेवारी 1972ला. म्हैसूरचं नाव झालं कर्नाटक 1 नोव्हेंबर 1973ला. त्यानंतर लक्काद्वीप, मिनिकॉय अशी अनेक छोटी छोटी बेटं जी होती त्याचं नाव झालं लक्षद्वीप 1 नोव्हेंबर 1973ला. कलकत्ता मूळ नाव त्याचं खरं कोलकाताच, पण ब्रिटिशांकडनं अपभ्रंश होऊन त्याच्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये चुका करून कोलकाताचं त्यांनी कॅलकटा करून ठेवलं होतं. त्या कॅलकटाला पुन्हा पूर्ववत करून कोलकाता करण्यात आलं 1 जानेवारी 2001ला. उत्तरांचल राज्याचं मूळ नाव पुन्हा उत्तराखंड करण्यात आलं 1 जानेवारी 2007ला. तर ही सुद्धा मागणी अनेक वेळ होती की उत्तराखंडचं नाव देवभूमी करण्यात यावं, पण त्या मागणीला कितीचा जोर आहे, त्याचं किती मागे सिरियसनेस आहे हे येणाऱ्या काळात कळेलच. ओडिसा जे मूळ नाव होतं पण त्याच्याऐवजी ओरिसा ब्रिटिशांनी करून ठेवलं, त्या ओरिसाचं पुन्हा ओडिशा झालं 1 नोव्हेंबर 2011ला. आणि आता 1 नोव्हेंबर 2011 नंतर आज 24 फेब्रुवारी 2026ला झालंय केरळचं केरळ. राज्यांची नावं बदललेली आपण बघितली, राज्यांची शहराची मुख्य नावं बदलली, पण एक असं राज्य आहे जे मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाच्या बदलाची मागणी करत आहे, जे पूर्ण होताना दिसत नाहीये. म्हणजे केरळचं मी तुम्हाला सांगितलं की प्रस्ताव जो होता तो जेमतेम 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारला पाठवला आणि केंद्र सरकारने तो मंजूर सुद्धा केला. पण हे एक असं राज्य पश्चिम बंगाल ज्याचं नाव बदलण्याची मागणी ही मागच्या 2 दशकांपेक्षा अधिक काळापासून केली जाते. सर्वात पहिली मागणी करण्यात आली 1999ला. आज 2026ला त्याला 27 वर्ष होतील, पण अजून सुद्धा पश्चिम बंगालची मागणी मात्र अडून राहिली. नेमकी का अडून राहिली पश्चिम बंगालची मागणी जाणून घेऊया. पश्चिम बंगालने सर्वात पहिला प्रस्ताव पाठवला 1999 मध्ये, तेव्हा डाव्या आघाडीचं लेफ्टिस्ट सरकार होतं तिकडे. राज्याचं नाव बदलण्याचा त्यांनी प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्री होते ज्योती बासू, त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव देण्यात आला होता. आणि त्या पहिल्या प्रस्तावात 1999 सालच्या प्रस्तावात त्यांनी नाव जे सुचवलं होतं ते होतं पश्चिम बांगला किंवा बांगला, ही नावं सुचवण्यात आलेली होती. त्यानंतर दुसरा प्रयत्न झाला थेट 2011ला. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या आणि राज्याचं नाव पश्चिम बांगा, पश्चिम बांगला नाही म्हणत आहे, पश्चिम बांगा हे नाव त्यांनी प्रस्तावित केलं होतं. तिसरा प्रस्ताव आला 2016ला, तेव्हा त्यांनी इंग्रजीमध्ये बंगाल, बांगलामध्ये बांगला आणि हिंदीमध्ये बंगाल अशी 3 भाषांमध्ये 3 वेगळी नावं सुचवली होती. 2018 मध्ये आता प्रस्ताव आला, तेव्हा पश्चिम बंगालच्या विधानसभेने एकच नाव बांगला हे सुचवलं आणि तो ठराव मंजूर करून घेतला. तरी सुद्धा केंद्र सरकारने नाव बदल अजूनही मान्य केलेला नाही. हे नाव मान्य नाही केलं 1999चं, 2011चा प्रस्ताव मान्य नाही केला, 2016चा मान्य नाही केला, कारण तेव्हाचं कारण देण्यात आलं की एकच नाव त्यांनी सुचवावं, एकच नावाची मागणी करावी, 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये 3 वेगळी नावं चालणार नाही. म्हणून चौथ्या प्रयत्नात 2018ला एकच नाव मागितलं, तरी सुद्धा तो प्रस्ताव पारित झाला नाही. याच्यामागचं कारण काय ते समजून घेऊ. नाव बदलण्यामागचं मुख्य कारण आहे म्हणजे पश्चिम बंगालकडनं नाव बदलण्याची जी मागणी केली जाते, एकतर त्याच्या मागचं साऊंड करणारं कारण असं की एखाद्या बंगालचा पश्चिम प्रांत हे नाव थोडंसं विचित्र वाटतं. म्हणजे बंगाल प्रांताचा जो पश्चिम भाग, पश्चिम बंगाल राज्याचं नाव, पण तो येतो देशाच्या पूर्व दिशेला, त्यामुळे ते कुठेतरी कॉन्ट्रारी होऊन जातं. म्हणून अनेक वेळा ही मागणी करण्यात आली की कॉन्ट्रास्टमध्ये नाव होऊन जातं, त्यामुळे आम्हाला वेगळं नाव द्यावं. बरं आहे, अजून एक कारण ह्याच्या मागचं टेक्निकल असं आहे की वेस्ट बंगाल या नावाचं अक्षर सुरू होतं पहिलं W. राज्यांच्या यादीमध्ये तुम्ही कायम बघाल की नेहमी वेस्ट बंगालचं नाव शेवटी येतं. राज्यांची जेव्हा स्टेटची जेव्हा केंद्र पातळीवरती मीटिंग होते तेव्हा वेस्ट बंगालला कायम शेवटी बोलण्याची संधी मिळते. का? बिकॉज ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेक वर्षांपासून ही मागणी केली की पश्चिम बंगालला नेहमी बोलण्याची कोणत्याही महत्वाच्या मीटिंगमध्ये शेवटची संधी मिळते, जेव्हा की मीटिंगचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला असतो, मीटिंगचा सिरियसनेस निघून गेलेला असतो, लोक तेवढं ऐकण्यासाठी राजी नसतात, नीट समजून घेतलं जात नाही, नीट ऐकून घेतलं जात नाही. आणि म्हणून वेस्ट बंगालचं नाव बदलण्याची यांची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. केंद्र सरकारची यात भूमिका काय राहिलेली आहे, तर केंद्र सरकारने म्हटलं याच्यासाठी लागणाऱ्या संविधान दुरुस्ती आणि सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, जो केरळच्या बाबतीत अर्थातच केला. पण नावाला आक्षेप का आहे, तर याच्यामागचं कारण असं आहे की परराष्ट्र मंत्रालयाने पश्चिम बंगालने जी नावं सुचवली त्याच्यावरती आक्षेप नोंदवलाय. नेमका आक्षेप का नोंदवलाय, तर पश्चिम बंगालची जी मागणी आहे बांगला या नावाची किंवा पश्चिम बांगला या नावाची, होतंय काय की ह्या नावाशी साधर्म्य असणारा अख्खा देश आपल्या देशाच्या बाजूला आहे, ज्याचं नाव आहे बांगलादेश. बांगलादेश नावाचा देश त्याच्या बाजूला जोडून भारताला असणारं राज्य बांगला किंवा बांगा या नावात साधर्म्य खूप तयार होते. आणि या नावासाधारणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा अगदी देश पातळीवरती सुद्धा खूप मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसा गोंधळ आपण कायम वाशिम आणि वाशिंद किंवा वाशी
या नावांमध्ये आपण महाराष्ट्रात होताना बघतो. जो स्वतः ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वे बजेट मांडताना त्यांच्याकडनं सुद्धा उल्लेख झालेला होता चुकीचा. असा उल्लेख जर जागतिक पातळीवरती जर आपल्या या राज्याच्या नावाच्या बाबतीत, देशाच्या नावाबाबतीत, शेजारी देशाच्या बाबतीत नावाच्या बाबतीत झाला तर तो अर्थातच नाचक्की करणार असेल किंवा चांगला संकेत नसेल. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालयाने या नावावरती आक्षेप घेतलेला आहे आणि या नावासंदर्भाशी वेगळं काहीतरी नाव सुचवण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, जे अजूनपर्यंत पश्चिम बंगालकडनं आलेलं नाही. शेवटी आता 2025 मध्ये सुद्धा फेब्रुवारीच्या मागणी करण्यात आली. ममता बॅनर्जी सरकारमधले जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत ऋतुव्रत बॅनर्जी यांनी पुन्हा मागणी केली होती की पश्चिम बंगालचं नाव बदलण्यात यावं. आता पश्चिम बंगालच्या या मागणीला कितीचा पाठिंबा मिळतोय आणि कितीचा त्यांना नाव ते बदलून मध्ये येणाऱ्या काळात कळेलच. पण आता केरळचं नाव केरळम झालंय आणि त्याचा इतिहास मी तुम्हाला सांगितला. तारखेसकट इतर सर्व ठिकाणाची जी नावं बदलली, इतर राज्यांची मुख्य शहराची नावं बदलली, ती सुद्धा तुम्हाला सांगितली. येणाऱ्या काळात सरळ सेवा भरती असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कोणत्या एक्झाम्स असतील त्या दृष्टिकोनातून ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे आपला अभ्यास त्या दृष्टिकोनाला चालून ठेवा आणि जी काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगली ती नक्की नोट डाऊन करा आणि बाकी व्हिडिओजला सुद्धा नक्की भेट द्या. धन्यवाद.